नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनने अथर्व विचारेला चैतन्याच्या घरी ठेवलेलं असतं. शनिवार रविवार कोर्टला सुट्टी असल्या कारणाने त्यांना सोमवारची वाट पाहावी लागणार होती. आता जेव्हा अथर्वची साक्षी द्यायची वेळ येते त्याच वेळेस अचानक अथर्व घरातून गायब झालेला असतो. चैतन्य त्याला सगळीकडे शोधतो पण तो घरामध्ये कुठेच सापडत नाही. तितक्यात अर्जुनही तिथे येतो. तो विचारतो की काय झालं. त्यावेळेस अथर्व गायब झाला आहे असं चैतन्य सांगतो. अर्जुनला मात्र आता खूपच टेन्शन येतं. तो घाईघाईने सायलीला फोन करून सांगतो की अथर्व गायब झाला आहे. अथर्व गायब होण्याअगोदर भरपूर काही घडलेलं आहे. ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अर्जुन अथर्वला सांगतो की हे सगळे डॉक्युमेंट पाहून घे आणि त्याच्यावरची डिटेल्ससुद्धा चेक करून घे. अथर्व सांगतो की हे सगळे माझेच डॉक्युमेंट आहेत, फक्त एका ठिकाणी आधार कार्डवरचा डिजिट चुकलेला आहे. हे कसं शक्य आहे पण? अर्जुन सांगतो की टेक्नॉलॉजीचा वापर केला तर काहीही शक्य आहे. सायली सांगते की तुमचं नाव, डिटेल्स सगळं एका फसवणुकीसाठी वापरलं गेलं आहे आणि तशी ती कोर्टात सुद्धा सादर केली आहेत. अथर्व खूपच घाबरतो. हे कसं शक्य आहे पण? मी खरंच सांगतो की माझा याच्याशी काही संबंध नाही आहे. माझं शिक्षण कमी आहे म्हणून मी पडेल ते काम करतो. कधी कधी अन्नपूर्णा ट्रस्टसारख्या संस्थांमध्ये सुद्धा समाजसेवेचं काम करतो. पण आता खोटी कागदपत्र सादर केली म्हणून कोर्टाने मला शिक्षा केली तर? सायली म्हणते की दादा तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण तुमची भेट आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांशी झाली आहे आणि ज्यांना त्यांची साथ असते ना त्यांना काळजी करायची काहीच गरज नसते. अथर्व म्हणतो पण जे लोक माझं नाव आणि फोटो अशा कारणासाठी वापरू शकतात तर ते काही करू शकतात. खूप डेंजरस माणसं असली पाहिजेत ही. अर्जुन म्हणतो आहेतच, पण त्या लोकांचा खरा चेहरा कोर्टासमोर येईपर्यंत तू आमच्या प्रोटेक्शनमध्ये आहेस, तुला काहीच होणार नाही. तो लगेच चैतन्याला कॉल करून बोलावून घेतो. इकडे महिपत जोशीला कॉल करत असतो. तो खूपच चिडलेला असतो. कुठं मेलाय हा जोशी? आता याचा ढग झालाय का याला जमिनीने गिळलंय? फोन लावून लावून पर माझी बोटं झिजलीत. नाही तेव्हा मात्र लगेच उडी मारून फोन उचलेल. आज काय झालं? कुठं उलटला हा दलिंदर? आणि रागातच महिपत त्याचा फोन फेकून देतो. साक्षी म्हणते की अण्णा तुम्ही हे काय करताय? असं वागून तो कॉल उचलणार आहे का? कामात बिझी असेल तो. तुमचे इतके मिस कॉल पाहिल्यानंतर करेल तो तुम्हाला फोन. महिपत म्हणतो आता फक्त येऊ देते जोशाला. नाही त्याचे या मोबाईलसारखेच बारीक बारीक तुकडे केले ना तर नाव सांगणार नाही महिपत शिकरे. बिझी काही नाही येतो, काहीतरी प्रॉब्लेम आहे हे नक्की. साक्षी म्हणते असं जर असेल तर आपल्याला हे सगळं खूप शांतपणे हँडल करावं लागेल. साक्षी लगेच तिच्या पंटरला फोन लावते आणि आत्ताच्या आत्ता जोशीच्या ऑफिसवरती जा आणि तो आहे की नाही हे मला लगेच कळव. महिपत तिच्या हातातून फोन काढून घेतो आणि आत्ताच्या आत्ता त्याला उचलायचं, पोत्यामध्ये घालायचं. साक्षी पुन्हा महिपतकडून फोन काढून घेते. अण्णा तुम्ही काय करताय हे? जोशी आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कामाचा माणूस आहे तो आपल्या, त्याच्याशी असं वागून चालणार नाही. साक्षी फोनवर सांगते की आत्ताच्या आत्ता जोशी वकिलाकडे जा आणि त्याला सांग आत्ताच्या आत्ता महिपत शिकरेंकडे जा, कारण ते चिडलेत. त्याला तिथून इथे धावत येण्यासाठी एवढं कारण पुरेसं आहे. आता इकडे चैतन्य येतो आणि अथर्वला पाहून खूपच त्याला आश्चर्य वाटतं. अर्जुन म्हणतो की बघ, कालपर्यंत हा माणूस जिवंत आहे की मेलेला हे सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं, पण आज बघ तो आपल्या समोर उभा आहे. चैतन्य म्हणतो सायली वहिनी तू नेहमी म्हणत असतेस ना गं, नेहमी सत्याचा विजय होतो, हा त्याचा जिवंत पुरावा आहे. तुला सांगतो अथर्व विचारे जेव्हा कोर्टामध्ये येईल ना तेव्हा साक्षी आणि महिपतचे चेहरे काय होतील ना. आता अथर्व कोर्टाचं नाव ऐकून खूपच घाबरतो. मी का कोर्टामध्ये यायचंय? मी आजपर्यंत कोर्टाची पायरी पण चढलेली नाहीये, मला तर खूप भीती वाटतेय. चैतन्य म्हणतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही शहरातल्या सगळ्यात ग्रेट लॉयरच्या ताब्यामध्ये आहात, तो तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. अथर्व घाबरूनच म्हणतो म्हणजे मला काही होऊ शकतं अशा सिच्युएशनमध्ये मी अडकलोय का? माझा काय दोष आहे हो याच्यामध्ये? अर्जुन सांगतो काहीच नाही, पण ज्या माणसांनी तुझी आयडेंटिटी वापरली आहे ना ते स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा जीव सुद्धा घेऊ शकतात. आता इकडे प्रतिमा आणि तन्वी दोघीही सुभेदारांकडे येतात. प्रतिमा म्हणते पूर्णा आई चिडलीस का ग तू माझ्यावरती? पूर्णा आजी विचारते की आपली आई कधी मुलीवरती रागावते का? पण रविराज नाही आले का? तन्वी म्हणते की नाही, बाबा नाही आले, त्यांना खूप राग आला होता ना लग्नामध्ये जे झाले ते, त्याच्यामुळे ते नाही आले. अश्विन म्हणतो पण तू आम्हाला या सगळ्यामध्ये कसं काय माफ केलं ना हे तुलाच माहिती. पूर्णा आजी म्हणते म्हणजे माझा हा आजचा सण अपूर्णच राहिला आणि ती तिथून निघून जाते. तन्वी अश्विनला म्हणते की बाबा नाही आले पण तुझ्या आमंत्रणाचा मान ठेवून मी आले बरं का. अश्विन देखील म्हणतो की अगं तुझं या घरामध्ये येणं कठीण आहे तुझ्यासाठी, तरीसुद्धा तू माझ्यासाठी इथं आलीस ना त्याच्याबद्दल खरंच खूप थँक्स. अश्विन म्हणतो की दर्शन घेतेस ना? तन्वी त्याच्याकडे पाहून मुद्दामच बोलते की हो तेच तर घेते. आता अश्विन तिच्या बोलण्याने खूपच गोंधळून जातो. इकडे अथर्व विचारे चांगलाच घामाघूम झालेला असतो.
अर्जुनने त्याला सगळी केसची हिस्ट्री सांगितलेली असते. सायली अथर्वला समजावते की मान्य आहे की तुम्हाला हे सगळं खूप कठीण जाणार आहे, पण गेली 2 वर्ष झाले मी महिपत शिकरेसारख्या माणसांचा त्रास सहन करते. माझ्या वडिलांवर त्यांनी खुनाचा खोटा आरोप आणला आणि या वयामध्ये माझ्या पुण्यवान बाबांना जेलमध्ये जावं लागलं. ती हात जोडून म्हणते की दादा प्लीज माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी तरी मदत करा. तुमच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत. अथर्व म्हणतो जे माणसं एक खून करू शकतात ते आणखी सुद्धा करू शकतात आणि या सगळ्या भानगडीमध्ये मला काही झालं तर. सायली म्हणते हे म्हणालेत ना तुम्हाला काहीच होणार नाही, मग तुम्हाला काहीही होणार नाही. आपण त्यांना प्रोटेक्शन देऊयात का? अर्जुन म्हणतो की ते आता पॉसिबल होणार नाही. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि त्यात जर पोलिसांकडून महिपतला ही बातमी कळाली हे आपल्यासाठी चांगलं नसेल. अथर्व म्हणतो म्हणजे मला प्रोटेक्शन मिळणारच नाही का? अर्जुन म्हणतो की पोलिसांपेक्षाही खूप सेफ प्रोटेक्शन तुम्हाला मी देईल. हा माझा मित्र आहे चैतन्य, तुम्ही याच्या घरी राहा. चैतन्यसुद्धा त्याला दिलासा देतो की आपण त्या घरामध्ये दोघेही शांतपणे राहू. शनिवार रविवार कोर्टला नेमकी सुट्टी आहे, त्यामुळे आपल्याला तारीख घेता येत नाही आहे. नाहीतर उद्याचीच तारीख मी लगेच घेतली असती. आपल्याला सोमवारीच तारीख मिळेल. अथर्व तू अजिबात काळजी करू नको, मी लगेचच सोमवारची तारीख घेतो, तोपर्यंत आपण सेफ आहोत. अर्जुनने समजावल्यानंतर अथर्व चैतन्याच्या घरी जाण्यासाठी तयार होतो. आता इकडे साक्षीचे गुंड जोशीच्या घरी येतात. जोशी मात्र ताळा लावून बाहेर निघून गेलेला असतो. तो फोन करून सांगतो की आम्ही त्याच्या ऑफिसच्या बाहेर आलो, पण तो ताळा लावून कुठेतरी फरार झालाय. आता महिपत खूपच चिडतो. इकडे प्रतिमा पूर्ण आजीला भेटायला येते. पूर्ण आजी सांगते की आयुष्यभर मी फक्त नाती जपण्यासाठी झटले, पण आता बघ ना, जावयाचं तोंड एकीकडे आणि नातवाचं तोंड एकीकडे. प्रतिमा सांगते की या घरातील नाती इतकी तकलादू आहेत का? कितीही मोठं वाटळ येऊ देत, ती पुन्हा पायरोवून घट्ट उभी राहतील. आपण संयम ठेवायला हवा. माणसं बदलली नाही आहेत, फक्त परिस्थिती बदलली आहे. पुन्हा चांगले दिवस येतील. रविराज, अर्जुन, तुमची सगळी माणसं तुमच्या जवळ असतील. पूर्णाई. पूर्णाजी देवाला प्रार्थना करते की प्रतिमा जसं म्हणते तसंच होऊ देत. माझी सगळी नाती पूर्वीसारखी होऊ देत. आजच्या दिवशी माझी तुझ्याकडे हीच प्रार्थना आहे, तेवढी पुरी कर. आता इकडे अथर्व म्हणतो की सायलीताई तुम्ही जे काही तुमच्या वडिलांबद्दल सांगितलं ना, त्याबद्दल मला खरंच वाईट वाटतंय. शिकरेसारखी माणसं ही समाजाला लागलेली कीड आहे आणि ती साफ करण्यामध्ये मला जर खारीचा वाटा उचलावा लागला ना, तरीसुद्धा मी तयार आहे. पण हे माझ्यासोबत अगोदर कधी झालं नाही आहे ना, मला थोडासा विचार करायला वेळ द्या. अर्जुन म्हणतो की चालेल, सध्या तू चैतन्याच्या घरी जा, तिथे 2 दिवस विचार कर आणि मग आपण ठरवूयात. आता चौघेही खाली येतात. सुभेदारांच्या घरामध्ये भाविकांची खूपच गर्दी झालेली असते. त्या गर्दीमधून ते चौघेही बाहेर निघून जातात. तितक्यात तन्वीला एक कॉल येतो, पण तिला आवाज येत नाही म्हणून ती बाहेर जाते आणि त्या ठिकाणी ती चौघांनाही बोलताना पाहते. तन्वी म्हणते की बाकीचे सगळे आतमध्ये पूजेत आहेत, मग तुम्ही इथे काय करताय? अर्जुन म्हणतो की मला माझ्या घरामध्ये कुठं उभं राहायचं, यासाठी तुझी परमिशन लागेल का? तन्वी म्हणते की अरे माझी परमिशन तू घेतो कुठे? लग्न करताना तरी कुठे माझी परमिशन घेतली होतीस? मी फक्त एवढं पाहायला आले होते की एवढा स्पेशल पाहुणा कोण आहे की ज्याला सोडवायला तुम्ही सगळे बाहेर आलात. सायली म्हणते की मित्र आहेत यांचे, पूजेसाठी आले होते. पण काय गं, तुला काय करायचं, आम्ही काय करतो याचं? तन्वी तिला टोमणा मारते की अगं तुम्ही काय करताय, याच्याशी घरच्यांना सुद्धा काही घेणं देणं नाही आहे गं, कारण घरामध्ये तुमच्यासाठी जागाच नाही आहे, म्हणूनच तर बाहेर अशी तरंगताय. मला ना तुमची खूप दया येते. सायली म्हणते की तुझी दया तुझ्याकडेच ठेव आणि आमच्या घरातल्या पूजेमध्ये आमच्याच घरातल्या माणसांसमोर तमाशा नको. जा आतमध्ये. तन्वी तिथून निघून जाते. चैतन्य म्हणतो की बरं झालं, असंही या तन्वीला अथर्वचा चेहरा माहीत नाही आहे आणि तिने आपलं काही बोलणंही ऐकलं नाही. अथर्व विचारतो की या ताई कोण होत्या? अर्जुन म्हणतो की ते सगळं सोड, पण तू या ताईपासून लांब राहायचं. कोणी येण्याच्या आत तुम्ही इथून निघा आणि जमलं तर 2 दिवस घराबाहेर पडू नका. आता चैतन्य आणि अथर्व तिथून निघून जातात. आता इकडे तन्वी मुद्दामच अश्विनच्या खोलीमध्ये येते. तिथे कोणीच नसतं. ती स्वतःशीच म्हणते. तन्वी म्हणते की आता लवकरच ही खोली माझी होणार आहे, फक्त त्यासाठी मला माझा ट्रॅप थोडासा घट्ट करावा लागेल. तितक्यात अश्विन तिथे येतो. तन्वी म्हणते की अरे मी तुला शोधत होते, त्याचं काय झालं ना, मला माझा हात दाखवायचा होता. म्हणजे मी काल पडले ना, तेव्हापासून हात खूपच दुखतोय रे. अश्विन म्हणतो अरे तू काल पडलीस आणि तू आत्ता मला सांगतेस? आणि तो लगेचच काळजीने तिचा हात चेक करू लागतो. अश्विन म्हणतो थांब, मी तुला ना बँडेज बांधून देतो. तन्वी मनातच म्हणते की तू माझ्या हाताला बँडेज गुंडाळतोयस की मी तुला गुंडाळतीये, हे तुला कळतच नाही आहे. अश्विन म्हणतो की आता मी बँडेज बांधलंय, पण तू जरा आराम कर, तुला बरं वाटेल. तन्वी म्हणते की बरं वाटेल, पण बँडेज बांधलं म्हणून नाही, तू इतकी प्रेमाने काळजी घेतोयस ना म्हणून. अश्विन तिच्याकडे पाहतच राहतो.
अश्विन म्हणतो, अगं आमचं कामच असतं ते. आता पण बघ ना, मला एका पेशंटच्या केसची स्टडी करायची म्हणून तर मी इथं आलो ना. आता तन्वी काही ना काही कारण काढून अश्विनशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. मात्र अश्विन त्याची फाईल पाहण्यामध्ये दंग असतो. अश्विनचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. तन्वी तिथून निघायला लागते आणि मुद्दामच पाय घसरल्याचं नाटक करते. अश्विन तिला सावरतो. तन्वीला त्याच्या इतकं जवळ पाहून तो खूपच घाबरून जातो. तन्वी लगेचच नाटक करते की अश्विन ते मी चुकून आणि रडायचं नाटक करून तिथून निघून जाते. खिडकीबाहेर उभा राहून ती अश्विनचं बोलणं ऐकते. अश्विन म्हणतो, बिचारी तन्वी किती लहान सहान गोष्टींचं मनाला लावून घेते. पण ती जर मला मित्र मानत असेल ना, तर या दुःखातून तिला बाहेर काढण्याची जबाबदारी माझी आहे. आता तन्वीच्या चांगलंच मनासारखं झालेलं असतं. अश्विन तिच्या जाळ्यामध्ये अडकत चाललेला असतो. आता तन्वी जेव्हा बाहेर येते तेव्हा कल्पना तिच्या हाताचं बँडेज पाहते आणि अगं काय झाले, आता तर तू व्यवस्थित होतीस, मग अचानक काय झालं असं विचारते. तन्वी म्हणते, अगं काही नाही, थोडा हात दुखत होता, ते घरच्या डॉक्टरला दिसलं आणि मग त्यांनी काय बँडेज लावल्याशिवाय सोडलंच नाही. प्रतिमा विचार करते की तन्वीचा हात कालपासून दुखतोय, पण ती तसं काहीच म्हणाली नाही. तिच्या या वागण्याचा आता प्रतिमाला संशय येतो. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की चैतन्य अथर्वला आवाज देतो, पण अथर्व घरात कुठेच नसतो. तितक्यात अर्जुनही येतो. तेव्हा अर्जुन विचारतो की काय झालं आहे. चैतन्य सांगतो की अरे अथर्व विचारे कुठेच नाही आहे, मी सगळीकडे शोधलं, मला असं वाटतंय की तो बहुतेक पळाला वाटतं. अर्जुन घाबरूनच सायलीला फोन करतो की अथर्व विचारे गायब झाला आहे. हे ऐकून सायलीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.